आता मी उपोषणाला बसतो. सरकारला एक शेवटची विनंती करतो. मायबाप, सरकार आणि मुख्यमंत्री साहेब, आमची आतापर्यंत सहकार्य केलं तसं आमच्या मरण उपोषणाची बेमुदत कायमस्वरूपी आम्हाला करून द्या. हे एक, आम्ही तुम्हाला सहकार्य करायला तयार. नसता मंगळापासून आणखीन करोडो मराठी इकडे येणारच. दोन, आमच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करायची तुम्हाला विनंती आहे. इथं करोडो लोक घेऊन आले म्हणजे माझ्यात बोलत नाहीये. मुख्यमंत्री साहेब, आणखीन तुमच्या हातातून संधी गेलेली नाही. मराठ्यांचं मन जिंकायला तुम्हाला संधी आहे. मराठ्याच्या नाराजीची लाट तुमच्या अंगावर घेऊ नका. मला आणि माझ्या समाजाला फक्त आरक्षण पाहिजे. आणि ते जर तुम्ही त्याच्यात राजकारण करणार असाल तर तुम्ही गोळ्या घातल्या तरी मला जळगे घेऊन चाटत नाही. मी याच ठिकाणी उपोषण करून नेलो किंवा तुम्ही मला जेवणावरून जरी टाकलं, मी जेवण सरळ जेवण आम्हाला उपोषण करीन, पण मराठ्याच्या डोक्यावर गोळा टाकल्याशिवाय आता हटणार नाही. म्हणून सगळ्या मागणीची अंमलबजावणी करावी. तुम्हाला आणखी नाही विनंतीपूर्वक आमचं आग्रहाचं सांगणं, याच्यापेक्षा काही सांगू शकत नाही. आणि पोरांना पुन्हा एकदा सांगतोय, एकाही पोलिसाचा आता फोन आला नाही पाहिजे, कारण मला फोनावर बोलता येत नाही. मी आता उपोषणाला बसणार, तब्येत खराब होणार. म्हणून आज समाज चिंतेत उपोषणाला बसल्यामुळे महाराष्ट्रातला सगळे महाराष्ट्रात मराठीची लाट उसळली उपोषणाला बसल्यामुळे. म्हणून तुम्ही सगळेजण काळजी घ्या. सगळ्यांनी आता पहिल्या गाड्या लावा घेऊन आपण आपल्या ठोकाला 2 घंट्यात पूर्ण मुंबई जाम झालेली मोकळी झाली पाहिजे, लक्षात ठेवा. आणि पुन्हा येऊन बसायचं तर बसा, पण आता मात्र तुम्ही सगळेजण आपण आपल्या गाड्या पाहायला काढू. ते सांगते तिथे नेऊन लावा. तिथून आपण एसटी नेऊ, नाहीतर येऊ. धन्यवाद. जय शिवराय. उपोषण सुरू झालं. तर पुढील 2 तासात